नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम सगळ्यांना. मी सचिन बाबर बोलतो. ॲक्च्युली मला काय बोलायचं आहे तर जे कोणी शेतकरी असतील त्यांनी हे नक्कीच बघावं, कारण बऱ्याच लोकांना शेती तर आहे पण त्याच्यापासून त्यांना पाहिजे तसं उत्पन्न भेटत नाही आहे. तर त्याच्यासाठी अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत, जसं डाळिंबाची शेती. स्पेशली डाळिंबाच्या शेतीमध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या आपण काही चुकीच्या पद्धतीनं करतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण डाळिंब आपली विकली, सीझन संपला की आपण त्याच्यापासून दुर्लक्ष करून देतो, त्याच्याकडे लक्ष देत नाहीये. आता काही फळं नाही त्यामुळे सोडून देतो. पण सगळ्यात महत्त्वाचा पार्ट तिथूनच चालू होतो डाळिंबाच्या सक्सेसचा. तर डाळिंब गेल्यानंतर बागेमध्ये आपल्याला खूप चांगल्या प्रकारे काम करावं लागतं. खूप साऱ्या गोष्टी असतात, त्या आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलच्या वरती मी बनवणार आहे. थोडक्यातच पण पूर्ण स्टेप्सबद्दल मी व्हिडिओ बनवणार आहे. तर जे कोणी डाळिंबाचे शेतकरी असतील स्पेशली, तर ते लोकांनी हा व्हिडिओ लाईक करून माझा यूट्यूब चॅनल मी लिंकवर देतो खाली, तर त्याच्यावर जाऊन सबस्क्राईब नक्की करा, कारण त्याच्यामधून भविष्यात तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी भेटणार आहेत. चॅनलचं नाव आहे रुरल ॲग्रिकल्चर रेव्होल्यूशन. तर त्या चॅनलला जाऊन तुम्ही सबस्क्राईब करा आणि नक्कीच तुम्हाला त्याच्यापासून खूप साऱ्या चांगल्या गोष्टी शिकायला भेटतील. तर त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या गोष्टींवर डिस्कशन करणार आहे. तर नक्कीच जाऊन बघा तिथं, तुम्हाला तो माझा व्हिडिओ नक्की आवडेल. आणि त्या व्हिडिओमध्ये बेसिक गोष्टी भेटणार आहेत, ज्या कंपन्या वगैरे देतात त्या गोष्टी नसणार आहेत, ज्या नॅचरली शेतीमध्ये ज्याच्यापासून काम केलं जातं, ज्या पद्धतीनं काम केलं जातं, तर त्याच्याविषयी आपण बोलणार आहोत. तर हा आपला प्लॉट आहे स्वतःचा. हा छोटा प्लॉट आहे, जास्त मोठा प्लॉट नाही आहे. अराऊंड 250 झाडांच्या आसपासचा प्लॉट आहे. पण भविष्यात तुम्हाला माझ्याकडून खूप सारं नॉलेज भेटणार आहे ॲक्च्युअलमध्ये शेतीमध्ये काम कसं केलं जातं. तर मित्रांनो, तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक, शेअर आणि कमेंट्स नक्की करा. तुम्हाला आवडले असेल तरी करा, नसेल तरी करा. धन्यवाद.